पोलिसातही गायकीचा गळा असणारा माणूस असू शकतो आणि त्या निमित्ताने आमच्या सगळ्यांचं मानवी जीवनातील वाहतुकीचं नियंत्रण सुलभ आणि सहज गतिमान होतं याची साक्ष देणारा हा एक इव्हेंट या ठिकाणी साहेबांनी आपल्या समोर प्रस्तुत केलेला आहे। त्यांचं जनसहयोग सेवाभावी संस्था आणि खऱ्या अर्थाने क्राईम इन्व्हेस्टिगेशन ब्युरो एजन्सीच्या संयुक्त विद्यमानं आम्ही आभार व्यक्त करीत आहोत। जनसहयोग सेवाभावी संस्था सातत्याने लोकजीवनामध्ये अशा पद्धतीचं प्रबोधन करण्याचं कार्य आजतागायत करत आलेली आहे। महमूद खान आणि त्यांचे तत्सम सहकारी फराहा नाज अंजुम, मोईन खान, शेख सरताज, फेरोज खान सर आदी मान्यवरांच्या अथक परिश्रमातून आजचा हा सोहळा या ठिकाणी सन्मानार्थ समर्पित केला जात आहे। आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे की राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम, जिद्दजिज्ञासा, कल्पकता आणि संयम हा जणू काही आम्हाला सैनिकांच्या शौर्यातून प्राप्त झाला आणि त्याची साक्ष देणारा हा एक कार्यक्रम या ठिकाणी या निमित्ताने होतोय। देशासाठी ज्यांनी बलिदान दिलं त्या शहीदांच्या स्मरणार्थ अशा पद्धतीचा हा एक कार्यक्रम या ठिकाणी या निमित्ताने जनसहयोग सेवाभावी संस्था आणि क्राईम इन्व्हेस्टिगेशन ब्युरो एजन्सीच्या वतीनं आपल्या सगळ्यांच्या सेवेत समर्पित करीत आहोत। अशा कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांमध्ये उपस्थित असलेले मान्यवरांमध्ये नंतरच्या टप्प्यामध्ये आपल्यामध्ये उपस्थित झालेले माननीय खैमसा गुलाब महमूद विठूभाई, माजी नगरसेवक, माननीय फराहनाज अंजुम मॅडम, डायरेक्टर क्राईम इन्व्हेस्टिगेशन ब्युरो संस्था, ज्यांना नुकताच नारी सन्मान पुरस्कार महाराष्ट्र शासनाच्या वतीनं प्रदान करण्यात आला अशा फराहा अंजुम नाज मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत। तद्वतच आपल्या सगळ्या मी परीक्षक यांना विनंती करतो की त्यांनी रिझल्ट काढून आमच्या सुपूर्द करावं। आमचे परीक्षक अमजद खान पठाण आणि रहीम मास्टर साहेब ते रिझल्ट काढतील। काही क्षणांतर माझ्याकडे रिझल्ट येणार आहे। तर यानंतर मुख्य कार्यक्रमाचे बक्षीसपत्राच्या कार्यक्रमाचे आपण आतुरतेने वाट पाहत आहोत। मी त्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्यासाठी प्राध्यापक आदरणीय अरुणजी पडदे साहेब यांना सूत्रसंचालनाची जबाबदारी दिली। नूतन विद्यामंदिर शिक्षण संस्था परभणी, कैलासवासी सौ कमलताई दामकर महिला महाविद्यालयाच्या कमलताई दामकर सांस्कृतिक सभागृहामध्ये मी अरुण पडघन आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। आज आपल्या या मंचावर जनसहयोग सेवाभावी संस्था आणि खऱ्या अर्थाने क्राईम इन्व्हेस्टिगेशन ब्युरोच्या निमित्तानं आयोजित या शहीदांना श्रद्धांजली, खऱ्या अर्थाने सूर श्रद्धांजली या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलं गेलेलं होतं। मेरी जान तिरंगा या देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेच्या निमित्तानं आपण सर्व लोक उपस्थित झाला। विशेषतः सकाळी 12 वाजेपासून तर आज आतापर्यंत कुठल्या पद्धतीचं न थांबता आपल्या देशावर प्रेम करणाऱ्या अशा या कर्मवीरांनी आपल्या ज्ञानाच्या आणि गायकीच्या साधनेतून देशभक्तीपर गीत गायन या ठिकाणी सादर केले। मेरी जान तिरंगा हा जो काही पुरुषार्थाच्या निमित्तानं प्रेरणादायी सुंदर अशा पद्धतीचा देशभक्तीपर निष्ठेचा, विश्वासाचा आणि प्रेमाचा प्रतीकाचा विचार आहे, तो आपल्या गीतातून आम्हा सगळ्यांना इथे आत्मसात करता आहे। मी सर्वप्रथम सर्व गायकांचं आणि ज्यांनी सुंदर अशा पद्धतीचं संचालन केलं असे सर्वांचेही या ठिकाणी ऋण व्यक्त करतो। महाविद्यालयाच्या या प्रांगणामध्ये आज आपल्या सगळ्यांमध्ये उपस्थित असलेले हे सगळे लोक की ज्यांच्या निमित्ताने तुम्हाला फार मोठी प्रेरणा इथे मिळते आणि चांगल्यापैकीचं दर्जेदार आवाहन आणि त्याच्या पद्धतीचं कार्य करण्याची भूमिका सर्वे निर्माण सरांना विनंती की त्यांनी सन्मानार्थ आमच्या पदाचा या ठिकाणी या निमित्ताने सन्मान करायचा आहे। महात्मा गांधी राष्ट्रीय सन्मान पुरस्कार 2025 ते प्रदान केला जात आहे। यानंतर मी विनंती करतोय महमूद खान नजीर खान, जिल्हा उपाध्यक्ष परभणी, महाराणी लक्ष्मीबाई रोड परभणी
यांनी इथे तयार राहायचंय. त्यांना एक नियुक्तीपत्र दिलं जाणार आहे. लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ, केंद्र शासन, नीती आयोग संकलित सलग्नित सामाजिक समाजाभिमुख राष्ट्रीय संघटना यांच्या वतीनं माननीय संजयराव देशमुख संस्थापक अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष, लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे या ठिकाणी हे नियुक्तीपत्र देऊन माननीय यानंतर तयार असतील अब्दुल रहीम शेख इस्माईल, फाउंडर अँड सीईओ ARS मीडिया इंटेलिजन्सी परभणी, ज्युनियर कॉलेज परभणी. प्राध्यापक सय्यद अली साहेब, मुजाहिद अली साहेब. प्राध्यापक सय्यद मुजाहिद अली साहेब यांना सन्मानित करतील महबूब खान. अध्यक्ष इकरा उर्दू प्राथमिक माध्यमिक शाळा आणि ज्युनियर कॉलेज, सुभाष ज्युनियर कॉलेज परभणी. पोलिसांना कर्तव्यदक्ष माणूस आणि माणुसकीची जपणूक करण्याचं व्रत घेतलेले इरफान इनामदार साहेब आमच्या सन्मानाचा स्वीकार करीत. माननीय तहसील अहमद साहेबांना विनंती की त्यांनी आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. सुप्रसिद्ध समाजभूषक आणि समाजभूषण पुरस्काराचे मानकरी असणारे समाजसेवक बशीर अहमद एक चांगल्यापैकीचा अभ्यासू व्यक्तिमत्व आणि आपल्या सगळ्यांच्यासाठी प्रेरणादायी नेतृत्व म्हणून. यानंतर मी आमंत्रित करते आदरणीय मदन बापू